नमस्कार मंडळी. तर आम्ही थोड्याशा किचनसाठी वस्तू काय काय आणलेले ते दाखवते. गीतांजली, मी आणि प्रियांका गेलो होतो. प्रियांकाने पण खूप साऱ्या घेतल्या आणि आम्ही पण घेतलं. जे जे आवडलं ना आम्हाला ते घेतलेलं. तर गीतांजली आणि आम्ही दोघी पण बोलतो आहे. तर माझं झाल्यानंतर ती बोलेल आणि ती दाखवेल तुम्हाला काय काय घेतलं आहे आणि काय काय प्राईज आहे ती. तर खूप छान मिळालं आम्हाला. तर दोघींना खूपच आवडलं आणि प्रियांकाला पण खूप आवडलं. घरच्यांचं जरासं असतं आहे नाकमूर रडणं, ते ठीक आहे कारण बायकांनाच आपल्याला लागतं. त्याच्यामुळं आम्हाला जे आवडलं आहे ते आम्ही घेतो. तर थोडंसं घरातल्यांचा विरोध असतो. तर तुम्हाला आवडतं आहे का ते नक्की सांगा. आणि आता गीतांजली दाखवेल. बघूया एक्झॅक्टली आम्ही काय काय घेतलंय. आम्ही खूप सारी शॉपिंग केली, एकदम असं मनसोक्त आणि काय काय गोष्टी अशा घेतल्यात की ज्या माहिती नाहीत कधी वापरणार, पण खूप आवडल्या आणि आम्हाला चांगल्या अफोर्डेबल रेटमध्ये भेटल्या आणि खूपच क्यूट क्यूट गोष्टी होत्या. फॉर एक्झाम्पल हे बाउल बघा किती छान आहे. हे आम्हाला अराउंड 250-300 रुपयाला भेटले, पण खूपच असे पिंटरेस्टी आणि क्यूट असे आहेत हे बाउल्स. त्याच्यानंतर आता हे अँटिकमध्ये असे अम्ब्रेला आहे. हे प्लॅटर म्हणून यूज करू शकतो आपण, किंवा असं म्हणजे कोणी आलं तर असं सर्विंग सारखं, किंवा आपण डायनिंगवर पण डेलीसाठी असं ठेवू शकतो. त्याच्यामध्ये आपले हे ऑरेगॅनो सीझनिंग्स वगैरेचे पॅकेट्स असतात ना, सॉस वगैरे, ते ठेवू शकतो. त्याच्यानंतर एक आम्ही असा पॅलेट टाईप घेतलाय. त्याच्यामध्ये आपण आयदर सर्व पण करू शकतो किंवा काही रेसिपीज बनवायच्या आहेत, मिक्सचर बनवायचं तर ते यूज करू शकतो. पण खूप छान आहे आणि सर्व एकदम म्हणजे गुड क्वालिटीचं, हेवी आणि टिकाऊ आहे. त्याच्यानंतर हे आम्हाला एक युनिक वाटलं आणि आम्हाला खूप दिवसापासून ॲक्च्युली पाहिजे होतं. तर हे आपलं मला पाहिजेच होतं ते खूप दिवसापासून. मला हवं होतं कारण किचनमध्ये खूप गोंधळ उडतो. ते खरकटे चमचे ओट्यावर ठेवल्यावर ते खराब होतात. सो हे आपण ॲक्च्युली याच्यामध्ये सर्व पण करू शकतो, पण मेन ह्याचं आहे की हा रेस्टिंग स्पून आहे चमचे वगैरे हे करण्यासाठी. त्याच्यानंतर हे माझं फेवरेट, हे तर मी असं उचललं आहे स्वतःसाठी किंवा इन जनरल. खूपच छान वाटलं मला, युनिक वाटलं. हे पण आम्हाला अराउंड 150 रुपयाला भेटलं. त्याच्यानंतर हे असे छोटेसे आम्ही काही पण सॉसेस, चटण्या वगैरे सर्व करण्यासाठी छोटे प्लॅटर घेतले. हा पण एक आम्हाला छान वाटला. ट्रेंडिंग आहे सर्व. त्याच्यानंतर हा एक अँटिकमध्ये बाउल, याच्यामध्ये पण आपण काही पण बनवू शकतो किंवा सर्व करू शकतो. दिस इज ऑल्सो व्हेरी प्रिटी. आम्हाला आवडला तो, खूपच आवडला. हा अराउंड आम्हाला 600 की 700ला पडला काहीतरी. त्याच्यानंतर हा पण एक सर्विंग, भाजी वगैरे ठेवायसाठी छान आहे एकदम. छोट्या छोट्या काही पण आपण काही स्मॉल क्वांटिटीमध्ये भाज्या बनवल्या तर ते सर्व करण्यासाठी. त्याच्यानंतर हा एक फिश प्लॅटर आहे, नॉनव्हेज सर्व करण्यासाठी वगैरे. आमच्याकडे नॉनव्हेज खूप आवडतं. खूप फ्रिक्वेंटली बनतं पण. सो ते पण आम्हाला 900 रुपयाला वगैरे पडलं. इवन हा पण असा सूप, मॅगी, पास्ता सर्विंग प्लेट आहे. सो दिस इज ऑल्सो व्हेरी प्रिटी अँड ट्रेंडिंग. तर हा पण आम्हाला अराउंड 700ला पडलाय. त्याच्यानंतर या बरण्या घेतल्यात आम्ही. आम्हाला माहिती नाही आम्ही कशासाठी वापरणार आहे, पण आम्ही घेतले कारण ते खूपच क्यूट आहे. आपण लोणचं वगैरे करून ठेवू शकतो. म्हणजे डायनिंगवर छोटेशा, छोटेसा आहे त्याच्यामुळे बसून जाईल ते. 4चा सेट आम्हाला 600-650ला काहीतरी पडलाय. आता आम्ही एकदम घेतलं त्याच्यामुळं नंतर आम्ही थोडं डिस्काउंट करून घेतलं. बट हे असे बाउलचा सेट घेतला आम्ही. सेट ऑफ 3 आहे हा. दिस इज ऑल्सो प्रिटी. हा कलर मला खूप युनिक वाटला, असं मी कधी बघितला नव्हता कुठे. निळा कलर एकदम कॉमन झाला आता, त्याच्यामुळे थोडंसं वेगळं. हा पण एक बाउल आहे. त्याच्यामध्ये मोठ्या क्वांटिटीमध्ये काही मळायचं आहे, पीठ वगैरे किंवा असं, तर त्याच्यासाठी हा पण एकदम मस्त. कलर छान आहे त्याचा, ग्रीन असा मस्त. पण छान आहे. हे पण एक आम्ही छोटंसं घेतलंय अँटिकमध्ये. माहिती नाही काय करणार आहे, पण घेतलंय. हे छोटे छोटे आपले स्पून्स असतात ना, जे आपल्याला असे सापडत नाही, कुठे पण जातात हरवतात, त्यांना ठेवण्यासाठी घेतलंय आम्ही. अगेन दिस इज ऑल्सो व्हेरी नाईस प्लॅटर. आम्हाला खूप आवडला, सो आम्ही उचलला. हा पण अराउंड 900-1000ला पडला आम्हाला. एक फ्लावर वास हवा होता आम्हाला आणि लगेच हा आवडला आणि हा आमच्या घराच्या ह्याला मॅच होईल म्हणून आम्ही हा घेतला. हा आम्हाला 500ला पडला, हा थोडा स्वस्त पडला.
म्हणजे त्याची खरी किंमत आहे जास्त, पण 200 रुपये कमी केले त्याने. लास्टला आता हा एक प्लॅटर आहे याच्यामध्ये, म्हणजे असं आपण थोडं युनिक टाईपचा प्लॅटर आहे. आपण आम्हाला अराउंड 600-700ला पडला. सो आमची ओव्हरऑल शॉपिंग 6,000पर्यंत गेलेली आहे. आणि 6,000मध्ये आम्ही हे एवढं सगळं, नाही 6.5 झालेले. हां 6.5 झाले. त्याच्यामध्ये आम्ही एवढं सगळं घेतले. त्याने आम्हाला 8,000 सांगितले होते, पण आम्ही डिस्काउंट करून थोडंसं आम्हाला दिलं त्याने. क्रॉकरी सगळ्या बायकांचा बिझनेस असतो. हो, आपल्याला गेलं की काय ना काय आवडतंच. आणि किचनच्या वस्तू तर आमच्या फेवरेट आहेत एकदम. आता ते त्याच्यामुळे ठेवायचं थोडंसं अवघड आता आहे. हे सगळं क्लीन Arrange करणार, करून. अरेंज पण करणार आहे उद्या मी दाखवेल तुम्हाला गीतांजली सगळं. हो, आमचं कसं होतं हां, क्रॉकरी क्रॉकरी कसं युनिट. झालं. हां, कारण आम्ही दाखवत होतो आम्ही. जेव्हा शिफ्ट झालो ना तेव्हा थोडंसं आम्ही, प्रियांकाने पण आम्हाला मदत केली सामान लावायला, आणि कसं पण लावलेलं आहे. त्याच्यामुळे आमची जागा भरपूर खाल्लेली. तर आता गीतांजली कसं थोडंसं व्यवस्थित लावेल, तिला आहे उद्याच्या दिवस टाईम. तर मग ते व्यवस्थित लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल परत कसं, म्हणजे पहिलं लावलेलं कसं होतं आणि नंतर कसं लावणार आहे ते. तर नक्की तुमच्याशी शेअर करेल. आणि आमचा व्हिडिओ कसा काय वाटला आजचा, आमची शॉपिंग, तर आम्हाला तर खूप आवडली. तुम्हाला कशी काय वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय. बाय. गुड नाईट.